जेनझीच्या तोंडी असलेले लोकप्रिय काय शब्द आहेत आणि त्यांचा काय नक्की अर्थ होतो, कारण बऱ्याचदा नुसत्या शब्दावरनं त्याचा अर्थ आपण लावूच शकत नाही. तर असे आपण काही पॉप्युलर शब्द बघूयात. आपल्याही माहितीत यानं भर पडेल आणि आपल्याही नातवंडा पतवंडांशी बोलताना आपण याचा वापर करू शकू. पहिला शब्द आहे लिट. याचा अर्थ होतो भारी, झकास. म्हणजे कालची मैफिल किंवा कन्सर्ट तर लिट होतं, म्हणजे भारी होतं. फोमो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटचा शॉर्ट फॉर्म केलाय त्यांनी. म्हणजे काहीतरी चुकलंय असं वाटणं, किंवा आपण एखादी गोष्ट केली नाही तर ती आपण फार काय म्हणाल गमावली आपण असं वाटणं. सगळे ट्रेकला गेले पण मला फोमो झालं. सस म्हणजे संशयास्पद. तो इतका शांत का, खूप सस वाटतोय, म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे त्याच्या वागण्यामध्ये. फ्लेक्स करणं म्हणजे माज करणं, दाखवणं. ओपी म्हणजे ओव्हर पॉवर्ड, म्हणजे जबरदस्त, काहीतरी अफाट कुणी काहीतरी केलं तर त्याला म्हणतात ओपी केलं. सॅवेज म्हणजे खतरनाक उत्तर तोंडावर फेकणं. आपल्या काळी आपण मोठ्यांशी बोलताना आदबीनं बोलायचो किंवा इतरांशी बोलताना आदबीनं बोलायचो, परंतु आजकाल ही लोक उत्तराला प्रत्युत्तरही करतात आणि त्याला त्यांनी शब्दही काढलाय सॅवेज. तिने जे उत्तर दिलं ते फुल सॅवेज होतं. लोकी. आतून वाटतं पण जास्त न दाखवता, याला लोकी असं म्हणतात. हायकी म्हणजे उघडपणे, लपवून न ठेवता. म्हणजे मी हायकी एक्सायटेड आहे आजच्या गेमसाठी. क्रिंज म्हणजे लाज वाटावी अशी गोष्ट, म्हणजे ज्याला मराठीत आपण म्हणतो लाज आणणे, त्याला ही लोक म्हणतात क्रिंज. तो व्हिडिओ बघून मला लिटरली क्रिंज झालं. घोस्ट करणं. घोस्ट म्हणजे भूत, हा आपल्याला सर्वमान्य अर्थ माहिती आहे, पण यांच्या दुनियेत घोस्ट करणं याचा अर्थ अचानक संवाद तोडणं किंवा कम्युनिकेशन बंद करणं. तिनं मला घोस्ट केलं, ती रिप्लायच नाही दिला. बापरे. झॉंक्ड म्हणजे पूर्ण दमून गेलेला. म्हणजे माझ्या दमलेल्या बाबाची कहाणीचं आता काय होऊ शकतं यांच्या दुनियेत, माझ्या झॉंक्ड बाबाची कहाणी. वर्कआउट नंतर मी एकदम झॉंक्ड झालो.